सोलापूरच्या तांदूळवाडी इथल्या विहिरीच्या अपघाताच्या घटनेनंतर जालन्यामधल्या एक विहीर आता चर्चेत आली आहे। जालना नागपूर महामार्गावरच्या जामवाडी गावामधल्या रोडवरच्या विहिरीमुळे अनेकांचे आतापर्यंत बळी गेले। 3 दिवसांमध्ये सलग 2 कार अपघात होऊन या विहिरीनं 4 बळी घेतल्याची घटना घडली होती। या घटनेच्या नंतर ही विहीर बुजवली जाईल असं वाटलं होतं, पण 5 वर्ष उलटल्यानंतरही ही विहीर तशीच आहे। या ठिकाणी बॅरिगेड्स जरी लावले असले तरी त्यामुळे अपघाताचा धोका टळलेला नाहीये। महामार्गावरच्या या विहिरीच्या जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। मी उभा आहे जालना नागपूर राज्य महामार्गावरती आणि याच महामार्गालगत एक मूर्ती विहीर आपल्याला पाहायला मिळू शकते। झाडाझुडपात असलेल्या या विहिरीनं 2021 साली 4 बळी घेतलेले आहेत। सलग 2 दिवसात 2 कार अपघात झाले आणि यामध्ये दुर्दैवाने 4 जणांचा मृत्यू झाला। 12 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी एक कार मध्ये कोसळली आणि यामध्ये 2 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि त्यानंतर परत 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा अपघात झाला। या अपघाताची बातमी आणि वार्तांकन करण्यासाठी मी जेव्हा इथे आलो तेव्हा रस्त्याचा ज्या पद्धतीने वळण रस्ता आहे त्याच्यावरती एबीपी माझाने ही सगळी बातमी लावून धरली आणि त्यावरती या रस्त्याच्या कंपनीने अशा प्रकारचे बॅरिकेड्स या ठिकाणी लावले। मात्र दुर्दैवाने प्रशासनाने ती विहीर बुजवण्याचा निर्णय गेली 5 वर्षे घेतलेला नाही। खरं तर अपघाताची स्थिती अजूनही कायम आहे। हे बॅरिकेड्स वगळता किंवा भरधाव वेगाने त्या वळण रस्त्याने जर वाहन आले तर हे बॅरिकेड्स ओलांडून या विहिरीत कोसळण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही। त्यामुळे गेली 5 वर्ष प्रशासनाला ही विहीर का बुजता आली नाही हा एक प्रश्न आहे। तांदूळवाडीच्या घटनेनंतर पुन्हा एकदा म्हणजेच त्या ठिकाणी ज्या पद्धतीने 2 वेळा अपघात झालेले होते तसेच अपघात या ठिकाणी 2021 साली सलग 2 दिवसात 2 अपघात झाल्यानंतर 4 जणांचा बळी गेला होता। मात्र ती विहीर अद्यापपर्यंत बुजलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा अपघाताची वाट प्रशासन पाहतोय का असा प्रश्न उपस्थित होतो। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।